कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा हा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक समाज माध्यमांवर ट्विट करून केलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। कर्नाटकात काँग्रेस सरकारनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकली। उद्धव ठाकरे यांचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता टिपू सेना म्हणण्याची वेळ आली आहे। काँग्रेस सोबतच आघाडी करताना ठाकरेंनी सावरकरांच्या विचारांना मूठ माती दिली, अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंना थेट सवाल केलेला आहे। सुधीर मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवणं हे मला वाटतं की हे दुर्बुद्धीचं लक्षण आहे आणि त्यांचं भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होईल। ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द व्यक्त केले त्या सर्वांचं पहिल्यापासून हेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्यासाठी एक महत्त्वाची व्यक्तीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा मान सन्मान देशभरात आणि जगभरात आहे। हे चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही विरोध करू, निश्चितपणे करू। पण ह्याच सोबत मी अजून एक सांगतो, मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मग नेहरू असतील, सगळेच असतील, ही सगळी जे महान लोक आहेत त्यांनी आपल्या आझादीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशासाठी जे काही बलिदान द्यायचं होतं ते दिलेलं आहे। आता राजकीय पक्षांनी ह्यांना आत्ताच्या राजकारणात न खेचता सगळ्यांसमोर आपण नतमस्तक होतो, सगळ्यांचा आदर करतो, पण आता भविष्याबद्दल आपण बोलायला पाहिजे।